नर्मदे हर. नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागामध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आता मागच्या भागात आपण पाहिलं की संकल्पपूर्तीची पूजा वगैरे झाली दुपारी आणि आता आपण पुढं जायचं ठरवलं शिवकरुणाधामच्या दिशेनं. मग सगळं सामान वगैरे तिकडनं घेतलं आणि दुपारी अगदी 1 वाजता वगैरे असं अगदी रखरखीत ऊन होतं, 1-1.5 वाजता. खरं तर वाटत होतं थांबावं तिथे, कारण की इतक्या उन्हामध्ये जायची इच्छा होत नव्हती. पण म्हणलं आता परिक्रमा आता संपलीच आहे आणि जवळजवळ आता अगदी शेवटचा थोडासा भाग राहिलेला आहे, तर आता पुढं जावं. आणि मग सर्व सामान वगैरे घेऊन ब्रह्मचारी आश्रमातून बाहेर निघाले. आणि आता होता मैयावर असलेला पूल, नेमावरपासून हांडियापर्यंत जाणारा. या पुलावरून चालत जायचं होतं आणि मनात पुन्हा एकदा अशा, जरी परिक्रमा पूर्ण झालेली असली तरी मैया क्रॉस करताना, मैया उल्लंघून जाताना एक वेगळंच काही वाटतं. आणि ते अगदी आता चालत जायचं होतं त्याच्यावरून. त्यामुळे मैयाला एकदा मनोभावे नमस्कार केला. निर्विघ्नपणे तिनं आपली परिक्रमा म्हणा किंवा परिभ्रमण म्हणा, त्याला काहीही शब्द म्हणा तुम्ही, पण जे काही झालं होतं, मैयानी जे काही करवून घेतलं होतं आपल्याकडून, ते नक्कीच काही वेगळं होतं. आनंद देणारं होतं, मनात स्थित्यंतर घडवणारं होतं, वेगवेगळ्या अनुभूती देणारं होतं की ज्या मला स्वतःच्या घरात बसून स्वतःच्या निवांत खोलीत वर पंखा फिरत असताना अशा कधीच आल्या नसत्या, ज्या मैयाच्या तटावर उन्हातानात हिंडताना, कसंही कुठे राहताना तिथे आल्या. आणि हा अनुभव मला दिल्याबद्दल मी नर्मदा मैयाच्या काठावरच्या सेवा देणारा कित्येक भक्तांचे मनापासून आभार मानले की ज्यांच्यामुळे ही परिक्रमा शक्य झाली, परिभ्रमण शक्य झालं. आणि नमस्कार करून तो पूल पार करायला सुरुवात केली. अतिशय ऊन होतं आणि मैयाकडे बघताना खूप वेगळं वाटत होतं. नर्मदा मैया, नर्मदा मैया, धीरे बहो रे. हाँ हमको तो जाना उस पार है, हाँ हमको तो जाना उस पार है. नर्मदा मैया हो, नर्मदा मैया, धीरे बहो रे. नर्मदा मैया, धीरे बहो रे. असं वाटत होतं की मैया म्हणजे एक असं, जशी साक्षात तर ती आहेच, पण साक्षात एक तिनं जीवाचं एक रूप घ्यावं आणि आपल्याशी काहीतरी गुजं करावं असं वाटत होतं. आणि तसं मनात चालू होतं ते. अशा विचारांमध्येच रिद्धनाथ महादेव मंदिर तिथं पोचले. नेमावरमध्ये आहे सिद्धनाथ महादेव आणि हांडियामध्ये आहे रिद्धनाथ, अगदी समोरासमोर आहेत. तर खरं बघता सिद्धनाथ महादेव मंदिर हे जे आहे ते कौरवांनी बांधलेलं आहे आणि रिद्धनाथ पांडवांनी बांधलेलं आहे. आणि त्याची अशी काही कथा सांगितली जाते की काहीतरी दोघांच्यामध्ये स्पर्धा लागली होती कौरव पांडव यांच्यामध्ये, की एका रात्रीमध्ये एक छान असं देऊळ शंकराचं बांधून प्रत्येकाने पूर्ण करायचं, पांडवांनी आणि कौरवांनी पण. ज्याचं सूर्योदयाच्या आत देऊळ बांधून पूर्ण होईल तो जिंकला, अशा प्रकारे काहीतरी होतं. दोघांनी पण बांधायला घेतले देवळं. आता पांडवांचं काही बांधून होईना पूर्ण, कौरवांचं मात्र झालं बांधून. आता दोघांनी पण बांधताना कसं केलं की
पांडवांनी देऊळ जे बांधलं ते पश्चिमाभिमुख बांधलं, म्हणजे पश्चिमेकडे तोंड असणारं, आणि कौरवांनी जे बांधलं ते पूर्वेकडे तोंड असणारं. आता जेव्हा एक कोणी ऋषी याचा न्याय करणार होते की कोण जिंकलं कोण नाही याचा, तर ते जेव्हा कौरव आणि पांडव त्या ऋषींच्याकडे गेले तेव्हा इकडे भीमाने काय केलं, कौरवांचं जे मंदिर आहे जे पूर्वेकडे तोंड करून होतं त्याला स्वतःच्या बळाने पश्चिमाभिमुख केलं, पश्चिमेकडे त्याचं तोंड वळवलं असं म्हणतात. आता कौरवांना जेव्हा विचारलं की तुमचं मंदिर कुठं तोंड करून आहे बरं सांगा, त्यांनी सांगितलं आमचं मंदिर पूर्वाभिमुख आहे. आणि पांडवांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं मंदिर जे आहे ते पश्चिमाभिमुख आहे. आणि त्यामुळे असं झालं की ज्या मंदिराचं तोंड पश्चिमेकडे आहे ते मंदिर आहे पांडवांनी बांधलेलं, आणि कौरवांचं तर मंदिरच कुठे दिसत नाही, कारण की त्यांचं म्हणणं होतं आम्ही पूर्वेकडे बांधले, म्हणजे तुमचं मंदिरच नाही दिसत आहे कुठे. आणि मग त्यामुळे पांडव त्याच्यामध्ये अशी काहीतरी एक युक्ती म्हणण्यापेक्षा थोडी ती लबाडीच वाटते तशी ती करून ते जिंकले असं झालं त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये काहीतरी भगवान कृष्णांची पण एक लीला होती असं आहे ते आख्यायिका. पण शेवटी जर नीट विचार केला तर आपण बघतो, जेव्हा आपण सिद्धनाथ मंदिर बघतो आणि ते अतिशय कोरीव काम इतकं सुंदर आहे, वाटल्यास मी त्याचा व्हिडिओ पण परत लावते इथे, कारण नेमावरच्या व्हिडिओत काही जणांनी बघितलेला नसेल तो व्हिडिओ. तर अतिशय सुंदर कोरीव काम आहे, म्हणजे की मी तर म्हणते की एका रात्रीत काय हे अक्षरशः 10 वर्षामध्ये सुद्धा बांधून होणं कठीण आहे इतकं. म्हणजे 100 कौरव जरी असतील आणि पांडव 5च होते, 100 कौरवसुद्धा बांधणं कठीण आहे. म्हणजे काय त्यांनी कोण जास्तीचे लोक लावले होते की काय किंवा कसं, पण एका रात्रीत होणं खरोखर कठीण वाटतं. म्हणजे त्यांची जे काही त्याच्या मागे लावलं असेल त्यांनी कौशल्य ते अतिशय म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडचं आहे, इतकं सुंदर कोरीव काम आहे. नेमावरचं सिद्धनाथ मंदिर पांडवांनी स्थापित केलेलं असं म्हणतात. याची पण एक कथा आहे काहीतरी. मागे मैया, आणि आता जे मी बघायला गेले होते हंडियातलं रिद्धनाथ महादेव, ते त्या मनाने ते साधं वाटतं आणि असं वाटतं कदाचित एका रात्रीत माणसं ह्याच्याहून तर काही वेगळं बांधू शकणार नाहीत. त्यामुळे ते तसं थोडं साधं वाटतं. अगदी नावाला थोडंफार काम आहे, बाकीचं म्हणजे कोरीव काम अगदी थोडं समोरच्या काही खांबांवर आहे, बाकी फारसं कोरीव काम नाही आहे तिथे. हे आहे नेमावरच्या एक्झॅक्टली खाली दक्षिण तटाला हांडिया म्हणून गाव आहे, तर तिथे असलेलं रिद्धेश्वर मंदिर. तर समोरचं जे नेमावरचं सिद्धेश्वर मंदिर होतं हे खूपच मोठं आणि बरंच काम वगैरे केलेलं, कोरीव काम केलेलं होतं. आणि हे मंदिर त्या मनाने थोडंसं साधं वाटतं आहे. पण तशात त्या रखरखत्या उन्हामध्ये मी ते बघायला गेले तर अगदी कोणी नव्हतं देवळामध्ये, एकदम शांतता होती दुपारी. आता रणरणत्या उन्हात कोण जाणार आहे म्हणा दुपारी तसंही. मग ते बघितलं, तिथलं दर्शन घेतलं आणि मग तो मॅप काढून बघितलं हे आपलं शिवकरुणाधाम कुठं आहे. तर ते जवळजवळ 3-4 किलोमीटर अंतर दाखवत होतं तिथनं. आता एक तर पूल पार केल्यानंतरच त्या रणरणत्या उन्हाने आणि जेवण होऊन तसं नुकतंच निघालो होतो, इतकं कसं तरी होत होतं त्या उन्हामध्ये. आणि आता म्हणजे जसं परिक्रमेच्या शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये तर पायाने अक्षरशः इतकं दुखणं काढलं होतं की थोडं अगदी 1-1.5 किलोमीटर चाललं की पायातलं हाडं दुखायला लागायची पावलामधली, आणि चालणं असह्य व्हायचं. आणि ते पाठीवरच्या वजनाने तर म्हणजे इतका वैताग आल्यासारखा झाला होता आता. आणि वाटेत कुठेही थांबण्यासारखी काही जागा नव्हती. आणि आश्चर्य म्हणजे त्या हांडिया गावामध्ये जे लोक होते तर कोणीही नरमध्ये हर म्हणायला तयार नाही. आता पांढरा वेश घालून परिक्रमावासी चालले, कोणी पाणी विचारायला तयार नाही. अगदी मी थकून एका ओट्यावर बसले एका घराच्या, कोणीही तिथून
की तुम्ही थांबलात का, तुम्हाला पाणी हवं आहे का, किंवा आज सावलीत येऊन बसा, किंवा काय काही बोलायला कोणी तयार नाही. म्हणजे मी म्हटलं हे काय झालं बाबा, की म्हणजे अगदी आता माझी परिक्रमा जरी तिथे संपलेली असली तरी ॲक्च्युली तो परिक्रमेचा पथ आहे, पण काय म्हणजे तिथून लोकं जातात की नाही, किंवा काय त्या लोकांना काही वाटतच नाही का परिक्रमावासींविषयी, असं वाटायला लागलेलं मला. आणि मग शेवटी असंच थांबत 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 कसं तरी ते इतकं गावाबाहेर लांब होतं अगदी शिवकरुणाधाम, की अगदी मला एकदा नाही 10 वेळा विचार मनामध्ये आला, की इथून सरळ आपण ओंकारेश्वर गाठलं असतं, कशाला त्या दुसऱ्या अ, त्या आश्रमातल्या लोकांचं ऐकलं तिकडच्या. म्हणजे ते गुजरातमधल्या, की इकडे जा, इकडे जा, आणि आपण इकडे धडपडायला आलो, असं वाटायला लागलं. आणि आता इतका उशीर झाला होता, की ओंकारेश्वर म्हणजे तिथून पुन्हा 5-6 तासाचं म्हणजे अंतर होतं सगळं. म्हणजे बस बी सगळे द्राविडी प्राणायाम करून ते असं जाणं शक्यच नव्हतं. म्हणजे 2 वाजता लगेच जरी बस मिळाली असती तरीसुद्धा रात्री ते 8-9 वगैरे वाजले असते किंवा त्याच्याहूनही जास्ती. त्यामुळे तो उद्योग करायचा नव्हता. त्यामुळे मग इकडं जाणं भाग होतं. मग दुपारी ते सगळं करून मी 3:30च्या दरम्यान वगैरे तिथे पोचले. ते 2:15ला पोचले आणि ते दरवाजा बंदच होता तिथला. ते म्हणे की आम्ही उघडणार नाही 3:30 वाजल्याशिवाय. म्हटलं अहो मी परिक्रमावासी आहे, आता मला चक्कर येऊन मी पडेल म्हणलं खाली. नाही म्हणे तुम्ही तिकडे बसा म्हणे. आता तिथे काही सावली-बिवली काही नव्हती, बसायलाही जागा नव्हती, तिथे उभं राहावं लागलं. आणि एवढं करून तिथे आत पोचले. आणि आत पोचल्यानंतर ते म्हणले कमीत कमी तुम्हाला आता 1 किलोमीटरच्या वरच असं अंतर होतं, 1.5 किलोमीटर तर होतंच. तेवढ्या उन्हामध्ये तुम्हाला चालत जावं लागेल त्या मंदिरापर्यंत. आता काही लोकांच्याकडे गाड्या होत्या, त्या पण त्यांनी बाहेरच थांबवल्या होत्या. त्या लोकांनाही चालतच जायचं होतं आणि मी तर परिक्रमावासी, मला ओझं घेऊन चालत जायचं होतं. मग बाटेत विचारलं राहण्याची काय व्यवस्था, ते म्हणे आत तिथे एकदम आत शेवटच्या स्पॉटला तिथे गुरुजी भेटतील, ते तुम्हाला सांगतील. त्यामुळे मग मी शेवटी सगळं ते सामान घेऊन तिकडनं अगदी असं मनातल्या मनात स्वतःलाच 4 दूषणं देत त्या ठिकाणापर्यंत पोचले. आता तिथे म्हणजे आश्रमात काही बाहेर असं कॉटेजेस वगैरे जसे असतात की नाही, म्हणजे रिसॉर्टमध्ये वगैरे, तर तसे एका साईडला दिसत होते. मग तिथे एकानं विचारलं तर ते म्हणे काही या आश्रमातले जे काही लोक आहेत ते त्यांच्या या कुटी आहेत. मग समोर काही 1-2 बिल्डिंग दिसत होत्या. मग म्हटलं तिथे काही विचारून बघू. मग एकानं विचारलं तिथे की राहण्याची काय व्यवस्था. मग त्यांनी एक खोली दाखवली नेऊन मला, की ही परिक्रमावासींसाठी. म्हणजे खरं तर ती त्याला स्लॅब होती, म्हणजे 4ही साईडनी खोली म्हणून ते ठीक होती. पण त्याच्या आतमध्ये असं थोडी सिमेंटची पोती 2-4 ठेवून दिली होती. एका साईडला असे काही 2-4 गाद्या अशा, म्हणजे ज्या परिक्रमावासींच्या असतात ना हिटलॉन मॅटच्या गाद्या, त्या वेड्या वाकड्या अशा फेकून दिल्या होत्या. एक कॉट होता आणि त्याच्यावर सगळे 7-8 गाद्या टाकून दिल्या होत्या. आणि असं खाली सगळा पसारा वगैरे पडलेला होता तिथे. आणि मी म्हटलं हे असं काय, म्हणजे एवढं जर परिक्रमावासी इथे राहत असतील तर म्हणजे इतकं वाईट अवस्था. आणि सगळ्यात गंमत म्हणजे काय होतं, की मला जेव्हा मी शूलपाणेश्वरच्या आश्रममध्ये 3 रात्री राहिले होते आणि छान खोली मिळाली होती अगदी व्यवस्थित, 3 लोकांची व्यवस्था होईल त्याच्यामध्ये चांगली, एवढी खोली होती आणि त्यात मी एकटीच राहिले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं अगदी असाच आमचा आश्रम आहे आणि तुमची अशीच छान व्यवस्था होईल. म्हणजे मी पुन्हा अपेक्षा करूनच इथे आले होते तसं बघितलं तर. आणि अपेक्षा म्हणजे मला दुसरं असं पण होतं, की आता परिक्रमा संपलेलीच आहे आणि आपण 2-3 दिवस इथे जरा निवांत राहून पुन्हा एकदा छान मैयाचं ध्यान-बिन करूया, थोडा आराम करूया आणि मग परत निघूया, असा विचार होता. पण त्यांना तिथे काही, ते म्हणे खोल्या वगैरे तर नाही आहेत म्हणे इथे काही, असं तसं वगैरे म्हणले. मग अजून एक गुरुजी होते, त्यांना विचारलं, की म्हणलं मागे मी असं असं शूलपाणेश्वरच्या आश्रमात राहिले होते आणि त्यांचाच हा आश्रम आहे आणि त्यांनी मला तिथे असं असं खोली दिली होती आणि इथे मग काय व्यवस्था. मग ते म्हणे की नाही नाही, इथे ते तुम्हाला जे दिलं आहे ना तर त्याच ठिकाणी राहावं लागेल. तर मग आता ते असं बोलल्यानंतर मग काहीच पर्याय नाही असायला मी, आणि असं कात्रीत सापडले की आता मी इथून परत जाऊ शकत नाही असल्या उन्हातानाचं रणरणत्या. आणि इथे थांबायचं म्हटलं तरी सगळं ते म्हणजे विचित्रच होती जरा जागा. पण म्हटलं ठीक आहे, आता काय, काही ठिकाणी अशा ठिकाणी राहायची वेळ आली होती, त्यामुळे आता इथं राहायचं, आता पर्याय नाही त्याशिवाय. मग कसं तरी गेले आणि मग त्या खोलीमध्ये थोडीशी मला ते आसन लावण्यापुरती, म्हणजे आपली स्वतःची एक तिथे त्यातलीच एक हिटलॉन मॅट टाकून घेतली खाली आणि त्याच्यावर आसन लावून दिलं आपलं. आणि ती एकच खोली होती, त्याच्या शेजारी थोडे एक 4-5 टॉयलेट बाथरूम वगैरे होते आणि काही साधू कुटी म्हणून अशा होत्या, तर त्या बांबूच्या अशा 2 कुट्या तिथे दिसल्या मला.
आणि कोणीही नाही त्या भागामध्ये. म्हणजे मजूर काही लोक काम करत होते, कारण त्यांचं काहीतरी कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं काम चाललं होतं त्याचे, पण ते लांबच होते तसे. आणि मंदिर होतं ते दुपारच्या अगदी रखरखत्या उन्हात तिकडे बघावं पण वाटत नव्हतं. ते अजून टेकाडावर होतं असं, म्हणजे अजून एक 50-60 पायऱ्या चढून वर होतं, जास्तीच पायऱ्या अजून, असं 100 म्हणलात तरी चालेल, इतक्या पायऱ्या होत्या त्याला. आणि मग ते तिकडं मंदिर तिकडं बघितलंच नाही, कारण इतकं ऊन होतं. त्या उन्हातनं मी आल्यानंतरच माझा अगदी जीव जायची वेळ आली होती. तर त्यामुळे मग तिथे थोडा वेळ दुपारी जरा बसले, म्हणजे 4 वाजे थोडं 6 वाजेपर्यंत जरा 2 तास तिथे आत बसून जरा निवांत आराम केला. आणि म्हणलं काय आता इथे कोणी आलेलं नाही आहे काय. मग तिथे एक माणूस होता तर कामाच्या तिथेच, म्हणजे एक जण होता, तर त्यांना विचारलं इथे नाही आहेत का लोक, म्हणजे परिक्रमावासी. ते म्हणे इथे काही फारसे परिक्रमावासी येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की परिक्रमेचा मार्ग किनाऱ्याचा जरी असेल तरी हा आमचा आश्रम थोडासा वेगळ्याच भागामध्ये येतो थोडासा, म्हणजे मैयासमोरच आहे, पण लोक असं वळसा घालून लांबच्या लांबच निघून जातात, तिकडनं शॉर्टकट पडतो थोडा, म्हणून जास्ती कोणी, कारण उलटं यावं लागतं ना या आश्रमात येण्यासाठी. म्हणजे कडेनं सगळं कंपाऊंड वगैरे घातलेलं आहे आणि आत 1-1.5 किलोमीटर, आणि पुन्हा त्या रस्त्यावरून येण्याचा जो 3-4 किलोमीटर, असा 5-6 किलोमीटरचा वळसा कोण घालणार. त्यामुळे कोणी येत नाही म्हणे जास्त या आश्रमामध्ये राहायला. आधीच कोणाला अगदी माहिती असेल किंवा चातुर्मास वगैरे असत नाही तर कोण नाही येत म्हणे. मग कपाळाला हात लावला मनातल्या मनात आणि म्हटलं काय आपल्यालाच वेळगळपणा सुचला इथे यायचा. मग संध्याकाळी जरा बघितलं इकडे तिकडे, तर आश्रम तर तसा छान होता, फक्त आपली राहायची व्यवस्था खराब. ते मग तेवढ्यात मला 1-2 मराठी कुटुंब दिसले, म्हणजे त्याच्यामध्ये एक जण तर दिसले, नवरा बायको दोघंजण. आणि त्यांना म्हटलं तुम्ही कुठे आहात, म्हणजे मुक्कामी आहात की कसं. तर ते म्हणे हो आम्ही इथं राहतो, 1-2 दिवस झाले म्हणे. मग म्हटलं कुठं राहता. तर त्यांनी मला दाखवलं की इकडं अशा खोल्या वगैरे आहेत आणि तिथे आम्ही राहतो. मग म्हटलं अरे बापरे, म्हणजे हे लोक फक्त काही ओळखीचे किंवा असे असेल तर यांना रूम देतात आणि बाकीच्यांना परिक्रमावासींना वगैरे देत नाहीत. म्हणजे शूलपाणेश्वरसारखं नाही आहे इथे. शूलपाणेश्वरमध्ये सगळ्यांना देत होते असं व्यवस्थित, इथे काही तसं नाही. आणि त्याच ठिकाणी एक वेद पाठशाळा पण होती आणि तिथे जवळजवळ एक 25-30 मुलं जवळजवळ राहून म्हणजे वेदांचं शिक्षण वगैरे घेत होते. आणि त्यांची राहण्याची व्यवस्था अजून एक अर्धा किलोमीटर लांब, म्हणजे येताना आम्हाला ऑन द वे ते दिसलं होतं. तिथे एक असं शाळे टाईप त्यांनी केलं होतं, वेद पाठशाळा, गुरुकुल टाईपचं. तर तिथं ती मुलं राहत होती. मग तर जसं संध्याकाळी ऊन वगैरे कमी झालं तसं मग मी वर जाऊन ते सगळं मंदिर वगैरे बघितलं मी तिथे. आता ती व्हिडिओ शूटिंगला वगैरे काही परवानगी नव्हती, नाही तर मग तुम्हाला दाखवता आलं असतं ते. पण ते मंदिर वगैरे पाहिलं आणि त्याच्यानंतर मग आता काय करावं म्हणजे कळेना, संध्याकाळची एकटीच काढायची वेळ आली. मग आणि जे काही माझी राहण्याची जागा होती ना त्याच्या कडेला अशी वडा पिंपळाची मोठी मोठी झाडं होती आणि जसा अंधार पडला तसं ते मजूर वगैरे सगळे निघून गेले, पर्यटकसुद्धा सगळे निघून गेले. आणि 7च्या दरम्यान त्या माझ्या राहण्याच्या ठिकाणाच्या जवळपास म्हणजे बघितलं तर तुम्हाला 300-400 मीटरपर्यंत एकही माणूस नाही असा प्रकार झाला. आणि एकदम लांब ते मंदिराचे ते लोक त्यांच्या इमारतींमध्ये कुठे आत राहत होते आणि आत त्याच्या कुटी होत्या त्या तर अर्धा किलोमीटर लांब होत्या माझ्यापासून. आणि असा तो सगळा प्रकार म्हणल्यानंतर रात्री म्हणलं मैया आता इथे सगळी एवढी झाडी दिसते आहे आणि गवत आहे, ते जुने जुने वृक्ष आहेत आणि काय याच्यातून म्हणजे किडामुंगी साप बीप काही आले तर कठीणच आहे म्हणजे बाबा, असं म्हणजे मनामध्ये विचार सारखा सारखा यायला लागला बाबा. मग म्हटलं आता हे रात्री आपण एकाठ हे काढणार कसं याच्या, म्हणजे रात्र ही अशी कोणीच नाही आहे इथे या ह्याच्यात. म्हणजे आता हळूहळू काळजीची जागा भीती पण घ्यायला लागली थोडीशी. या आश्रमात संध्याकाळी काय काय झालं हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नर्मदे हर. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा.